स्टार्ट. नमस्कार डॉक्टर. बोला, काय त्रास आहे? डॉक्टर, माझ्या पायाचा अंगठा दुखतो 8 दिवसापासून. सूज पण आली इथे. म्हणजे कसं दुखते? कसं पेन आहे? म्हणजे टोचल्यासारखं दुखते का कसं दुखते? हो, टोचल्यासारखं दुखते, सुजतोय पण, लाल पण होते कधी कधी. फक्त पायाच्या अंगठ्यामध्ये दुखते का दुसरं कुठं पण आहे त्रास? नाही, पायाचा अंगठा, गुडघा, कमरेमध्ये, खाली जॉईंट मध्ये पण दुखतोय. किती आणि पण लावला थोडासा, पण दुखते. आणि किती दिवसापासून? सध्या 8-10 दिवसापासून होते. आणि ह्याच्या आधी कधी असं झाले का? म्हणजे याच्या आधी हो, 2-3 महिने पूर्वी झाला. झाले का? हो. तुम्ही म्हणजे जेवणामध्ये काय घेता? जेवणामध्ये तर मी बाहेरच सहसा खाण्यात येते, मग तिखट पदार्थ खातो. बाहेरचं म्हणजे व्हेजिटेरियन आहात का नॉन व्हेजिटेरियन? दोन्ही खातो. दोन्ही खाता. नॉन व्हेज जास्त खाण्यात येतं. आणि जॉब काय करता? जॉब मी आयटी कंपनी. म्हणजे नेहमी बसूनच हो, राहता? बसूनच काम असतं. मग त्याच्यामध्ये कधी काही व्यायाम, योगा वगैरे काही असं करता का? नाही. आणि मग ड्रिंक वगैरे घेता? नाही. नाही घेत. घेता कधी कधी. गौरी जायचे एक ओके. काय समजलं? मॅम, स्वेलिंग, टेंडरनेस आणि थोडी वॉर्म जाणवते का आणि रेडनेस पण. मग तुला याच्यावर काय कळालं? कोणता डायग्नोसिस काय केली? मॅम, वातरक्तच केस वाटतं. कशावरून? तुला कशावर वाटते? कारण मॅम, त्यांचा आहार आणि त्यांचा विहार यांचा विचार करता तसं तो व्याधी पायाच्या अंगठ्यापासून स्टार्ट झालाय ना, त्यामुळे वातरक्ताची संप्रक्रिया तर तशीच होती. म्हणून मला असं वाटतं की वातरक्ताचे केस. ठीक आहे, वातरक्त. हा बरोबर गौरी, हा होतो वातरक्त. आचार्य सुश्रुतांनी वातरक्ताचा समावेश हा वातव्याधीमध्ये केला आहे, परंतु निदान वैशिष्ट्य, संप्राप्ती, दोषदुष्य समोर्चन तसेच चिकित्सा वैशिष्ट्य आणि छोट्या संधीमध्ये होत असल्याने वातरक्ताचा समावेश हा आचार्य चरकांनी एक सेपरेट अध्यायामध्ये केला आहे. वातरक्ताचे वर्णन हे आपल्याला चरक चिकित्सा स्थान 29व्या अध्यायात मिळते. याचे पर्याय आढ्यवात, खुडवात, वातबलास असे मिळते. तर आढ्य म्हणजे श्रीमंत आणि श्रीमंत व्यक्तीमध्ये होणारा व्याधी म्हणून आढ्यवात. खूड म्हणजे संधी आणि खूडचा अर्थ हा क्षुद्र असाही होतो, त्यामुळे छोट्या संधीमध्ये होणारा व्याधी म्हणून वातरक्त. सो लेट्स डीप डाइव्ह इनटू ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ वातरक्त अलॉंग विथ द केस स्टडी. आता आपण वातरक्त व्याधीचे हेतू बघूया. कोमल प्रकृती असून सुद्धा मिथ्या आहार विहार करणाऱ्या लोकांनी, सुखासीन व हिंडणे फिरणे न करणाऱ्या लोकांनी जर लवण, आंबट, कटू रसात्मक आणि क्षारयुक्त भोजन, उष्ण, शुष्क, उडीद, मूग या पदार्थांचे अतिसेवन केल्याने, अक्रोधहीन झाल्याने, रात्री जागरण केल्याने, दिवसा झोपल्यामुळे, विरुद्ध भोजन केल्यामुळे, पहिले भोजन न पचताना सुद्धा परत भोजन केल्याने अशा व्यक्तींचे वात व रक्त दूषित होऊन वातरक्त व्याधी उत्पन्न होते. वातरक्ताचे पूर्वरूप म्हणजे अंगमर्द, दाह, तोड, संधीमध्ये हलक्या वेदना, त्वचामध्ये रुक्षता, स्पंदन हे लक्षणे वातरक्ताच्या पूर्व अवस्थेत दिसतात. वायोर्विवृद्धे बुद्धीन रक्तेन वारिते प्रति कृतस्न संगीतेन रक्तम तज्ञेय वातशोणितम्. वात प्रकोपकेतूमुळे वात प्रकुपित होतो व स्वकारणाने दूषित झालेल्या रक्ताद्वारा वायूचा अवरोध होतो. त्यामुळे वायू अधिक कुपित होऊन वाताने अवरुद्ध होऊन संपूर्ण शरीरातील रक्ताला दूषित करते. अशा प्रकारे वातशोणित व्याधीची निर्मिती होते. वात रक्ताचे स्थानानुसार आणि दोषानुसार भेद सांगितले आहेत. स्थानानुसार 2 भेद आहेत: उत्तान वातरक्त आणि गंभीर वातरक्त. उत्तान वातरक्त त्वचा व मांस इथे असतो व गंभीर वातरक्त मज्जादी धातूंपर्यंत पसरतो. दोषभेदानुसार वातज, पित्तज, कफज, वातपित्तज, पित्त कफज, वात कफज, रक्तज आणि सन्निपातज असे 8 भेद सूचित. वातज वातरक्ताची लक्षणे. वाताधिक्य वातरक्तामध्ये विशेषतः सिरांमध्ये तणाव, शूल, स्फुरण असते. शोथाचा वर्ण काळा व गर्द तपकिरी असतो. शोथ हा वृक्ष असतो. शोथ कमी जास्त होतो. अवयवांमध्ये वेदनाधिक्य, संकोच व स्तंभ असते. वृक्षाहार विहाराचा द्वेष होतो. पित्त वातरक्ताची लक्षणे. विदाह, वेदना, मूर्छा, स्वेद, तृष्णा, मधोभ्रम, राग, पाकश्च, भेदश्च, शोषश्चोक्तानि पैतिके. पित्ताधिक्य वातरक्तामध्ये दाह, वेदना, स्वेद, तृष्णा, गुंगी येणे, चक्कर येणे, व्याधीच्या ठिकाणी लाली असणे, पाक, चिरल्याप्रमाणे ठणका होणे आणि शोष असतो. कफज वातरक्ताची लक्षणे.
स्थैमित्य गौरवून स्नेह सुप्तील मंदाचे रुक्क कफे. कफाधिक्य वातरक्तामध्ये शरीर ओल्या कापडाने झाकल्याप्रमाणे वाटते. शरीरामध्ये जडता, गौरवता आणि बधिरता आणि मंद वेदना होतात. रक्तज वातरक्ताची लक्षणे: श्वयतो भृश रुकतोद तांब्र चिमची मायती स्निग्धै वृक्षे शमम नेती कंडू क्लेद अन्वितो अश्रुजी. वातरक्तामध्ये रक्तदृष्टीचे प्राबल्य असल्यावर अत्यंत वेदना व तोडल्याप्रमाणे शोथ असतो. शोथ हा रक्तवर्णीय असतो. शोथ हा खाजतो व ओलसर असतो. ह्या रोगामध्ये स्निग्ध व वृक्ष उपचारांनी शमन होत नाही. द्वंद्वज व त्रिदोषज वातरक्त. हेतू लक्षण संसर्गात विद्यार्थ द्वंद्वज त्रिदोषजम. दोन दोषांनी प्रकोपक कारणे व लक्षणे पाहून द्वंद्वज वातरक्त ओळखावा व 3 दोषांची प्रकोपक कारणे आणि लक्षणे ओळखून सन्निपातज वातरक्त ओळखावा. वातरक्ताच्या 2 अवस्था असतात, गंभीर अवस्था आणि उत्तान अवस्था. उत्तानम अथ गंभीरम द्विविधम तत्प्रचक्षते त्वकमांसाश्रयम उत्तानम गंभीरम तु अंतराश्रयम. आता आपण पाहूया उत्तान अवस्थेतील लक्षणं. कंडुताह रुग आयाम तोदस्फुरण कुंचनैः अन्विता शावरक्तः त्वकबाह्ये ताम्रा तथैष्यते. गंभीरेक्ष हेतुस्तब्धः कठिनो अंतर्ति भूषमान शावस्ताम्र अथवा दाह तोदस्फुरण पाकवान. ज्यावेळेस रुग्णामध्ये उत्तान आणि गंभीर या दोघी अवस्थेतील लक्षणं दिसत असतील तर त्यास उभयाश्रय वातरक्ताची लक्षणं समजावी. ती पुढील प्रमाणे असते: ऋग्विदाह दाह अन्वितो अभिक्ष्णव वायू संधी अस्थि मज्जसू. म्हणजेच कुपित झालेला वायू हा संधी, अस्थि आणि मज्जा या ठिकाणी प्रवेश करून त्या ठिकाणी वेदना निर्माण करतो, शोथ निर्माण करतो, त्या ठिकाणी वक्रता येते. शरीरात सर्वथा संचार करणारा हा वायू रुग्णास लंगडे आणि पांगळे करतो. वातरक्त साध्य असाध्यत्व. एकदोष अनुगम साध्यम नवम याप्यम द्विदोषजम त्रिदोषम असाध्यम स्यात यस्य उपद्रवः. म्हणजे जो वातरक्त एकदोषज असेल आणि नवाने उत्पन्न झालेला असेल तो साध्य असतो, द्विदोषज याप्य असतो आणि त्रिदोषज जो असतो तो असाध्य असतो, जो उपद्रवयुक्त असतो. ज्या वातरक्त रुग्णामध्ये सर्व उपद्रव नसून काहीच उपद्रव असतील तर तो याप्य मानावा आणि ज्या रुग्णांमध्ये उपद्रव नसतील तो साध्य मानावा. वातरक्ताचे चिकित्सा सूत्र: सर्पी तेल वसा मज्जापान अभ्यंग अंजन बस्तीभिः सुकेशे रूपणाश्च वातोत्तरम उपचारेत. वातज वातरक्तामध्ये तेल पान, घृतपान, वसा आणि मज्जापान, बस्ती, अनुवासन बस्ती आणि सुकोष्ण उपनाह यांचा उपयोग केला जातो. पित्तज वातरक्ताचे चिकित्सा सूत्र: विरेचने घृतक्षीरपाने सेके स बस्तीभिः शीते निर्वापनश्च अपि रक्तपित्तोत्तरम जयेत. पित्तज वातरक्तामध्ये विरेचन प्रयोग, घृतपान, दुग्धपान, परिसेचन आणि अनुवासन बस्ती तसेच थंड प्रलेप आणि दाहशामक उपचारांनी रक्त आणि पित्तज वातरक्तामध्ये चिकित्सा करावी. कफज वातरक्ताचे चिकित्सा सूत्र: वमनं मृदून अत्यर्थम स्नेह सेको विलंघनम कोष्णालेपाश्च शस्यन्ते वातरक्ते कफोत्तरम. कफज वातरक्तामध्ये मृदू वामक औषधांचा प्रयोग करावा, स्नेहन आणि परिसेचन करू नये, उपवास करायला लावावा, तसेच किंचित गरम लेप करावे. आता आपण पाहूयात वातरक्तामध्ये सांगितलेली शोधन चिकित्सा. वातरक्तामध्ये रक्तमोक्षण अतिशय महत्वाची चिकित्सा सांगितलेली आहे. रोगाचे बल आणि दोष यांचा विचार करून योग्य अशा साधनांचा उपयोग करून जसे की जलोका, शृंग, अंबू, सूची, प्रच्छान आणि सूचिवेद अशा साधनांचा उपयोग करून रक्तमोक्षण करावे. रुग्णामध्ये जर वेदना, दाह, शूल आणि सूचिवत वेदना असतील तर जलोकावचरण करावे. जर बाधिर्य, कंडू आणि चिमचिमायी असेल तर त्याच्यामध्ये अंबू किंवा अलाबू यांच्याद्वारे रक्तमोक्षण करावे. वातरक्ताचे लक्षणे स्थानांतर करीत असतील तर त्यामध्ये शिरावे किंवा चिरा घेऊन रक्तस्राव करावा. वातरक्त रोगात प्रकुपित वायू व रक्त एकमेकांची गती अवरोध करतात. रक्तमोक्षणामुळे दूषित रक्त निघून जाते व वायूचा अवरोध दूर होतो व प्रकोपित वायू थांबतो. अशा तऱ्हेने रक्त व वायू यांच्या शुद्धीमुळे वातरक्त रोग दूर होण्यास मदत होतो. काही कंडिशन्स मध्ये वातरक्तामध्ये रक्तमोक्षण निषेध सांगितलेला आहे. रोगाच्या सर्वांगात ग्लानी, शुष्कता, कृशता, वृक्षता किंवा वात प्राबल्य असेल तर अशा रुग्णाचे रक्तमोक्षण करू नये.
रक्तमोक्षण जर अतिमात्रेत केले तर त्यामध्ये रुग्णामध्ये लंगडेपणा किंवा इतर वातरक होण्याची संभावना असते किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकतो. म्हणून विधिवत स्नेहन करून नंतर योग्य मात्रेमध्येच रक्तमोक्षण करावे. आता पाहूया वातरक्तामध्ये शोधन चिकित्सा. विरेच्य स्नेहित्वादो स्नेहयुक्ते विरेचने वृक्षे वा मृदुभि शस्तमस्तकृत बस्तीकर्मश्च शेक अभ्यंग प्रदेह अन्न स्नेह प्रायो अविधानी प्रशस्सन वातरक्ते प्रशस्सन्ते. वातरक्तामध्ये वृक्ष शरीराच्या व्यक्तीने स्नेहन करून नंतर मृदू विरेचन घ्यावे. रुग्ण जर स्निग्ध शरीराचा असेल तर त्यास स्नेहन न करता वृक्ष मृदू विरेचन द्यावे. आवश्यकतेनुसार अनुवासन आणि निरुह बस्ती आलटून पालटून द्याव्या. दाह निर्माण न करणाऱ्या द्रव्यांचे परिसेचन करावे व त्या द्रव्यांच्या कल्काने अभ्यंग आणि प्रदेह करावे. अविदाही अन्न आणि अविदाही स्नेहपान हे हितकर ठरते. वातरक्तामध्ये केले जाणारे शमनोपचार यामध्ये विविध प्रकारचे लेप, अभ्यंग, परिषेक, उपनाह यांचा उपयोग केला जातो. लेपासाठी तीळ वाटून त्याचा लेप, एरंडबीज दुधात वाटून त्याचा लेप, वचाकोष्ठ, दारू, हरिद्रा यांचा लेप, दशांग लेप, कनकादी लेप, प्रोपोंडरिकादी लेप, चंदन, पद्मकाष्ठ यांचा लेप करावा. परिषेकासाठी वातज्ञ द्रव्याने सिद्ध क्वाथ किंवा तेलाचा उपयोग करावा. उपनाह वातज वातरक्तामध्ये सुकोष्ण उपनाह करावा. मात्र रक्तज आणि पित्तज वातरक्तामध्ये उपनाह करू नये, कारण यामध्ये त्वकदरण हे द्रव्यांमध्ये गुडवेल हे वातज्ञ रक्तदुष्टी दूर करणारे कटू पौष्टिक व म्हणूनच वातरक्तासाठी व्याधी प्रात्यनिक ठरणारे औषध द्रव्य आहे. गुळूची चूर्ण, गुडवेल सत्व, गुळूचाधिक वात, गुळूची घनवाटी, अमृताधिक घृत, अमृत कुकुड, अमृतारिष्ट हे विविध कल्प वातरक्तामध्ये विशिष्ट उपयुक्त आहे. कोकिलाक्ष आणि सुरंजन हेही वातरक्तातील महत्त्वाचे कार्य करतात. रक्तात श्रावणाद्य घृत, बलाद्य घृत, जीवनीय घृत, जीवनीय महास्नेह, पार्श्व घृत, त्याचप्रमाणे स्थिरादी घृत आणि स्थिरादी तेलाचा वापर केला जातो. धारुष्ण दुधात गोमूत्र मिसळून दोषाचे अनुलोमन करण्यासाठी वातरक्तात उपयोग केला जातो. तसेच वातरक्तामध्ये एरंड तेलाचा वापर गोदुग्धात बहुदोष अवस्थेत केला जातो. मधुयष्ट्यादी तेल, अमृतादी तेल, सुकुमार तेल यांचा वापर पान, अभ्यंग, नस्य आणि बस्तीसाठी केला जातो.